नाशिकच्या दिंडोरी रोडवरील मसरूळ परिसरातील रामेश्वर नगर येथे आज एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. अमन अफजल कुरेशी यांच्या गोठ्यातील तब्बल 19 ते 20 म्हशींच्या विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला असून या घटनेमागे थेट महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी मर्यादित MSCBच्या निष्काळजीपणाचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार परिसरात अनेक वर्षांपासून कमी जास्त व्होल्टेज, निकृष्ट दर्जाच्या वायर, लांब अंतरावरून ओढलेल्या सेल तारा आणि विजेच्या पोलवर वाढलेल्या वेलींमध्ये गंभीर धोका निर्माण झाला होता. कुरेशी कुटुंबाने वारंवार तक्रारी करूनही अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. गोठ्यात अचानक करंट पसरला आणि निष्पाप म्हशी एका मागोमाग एक मृत्युमुखी पडल्या आहे. यावेळी अमन कुरेशी स्वतः गोठ्यात उपस्थित होते. प्रसाधन राखत त्यांनी जीवाची पर्वा न करता तात्काळ स्विच बंद केला आणि बांबूंच्या साह्याने वायर बाजूला करत मोठा अनर्थ टळला. अन्यथा संपूर्ण गोठा उद्ध्वस्त झाला असता. या घटनेनंतर MSCBच्या कर्मचारी घटनास्थळी येऊन पुरावे लपवण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप कुरेशी यांनी केला आहे. वायर काढून नेण्याचा प्रयत्न होत असताना त्यांनी ती थांबवत अधिकाऱ्यांना जाब विचारला. स्थानिक नगरसेविका दीपाली गीते यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली आणि MSCBच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान या प्रसंगी पंचनामा आणि पशुवैद्यकीय तपासणीत म्हशीच्या मृत्यूच्या धक्क्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे कुरेशी कुटुंबावर प्रचंड आर्थिक संकट कोसळले असून लाखोचे नुकसान झाले आहे. यावेळी नागरिकांनी दोषींवर, अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा, अमन कुरेशी यांना संपूर्ण नुकसान भरपाई द्या, निष्काळजीपणा कर्मचाऱ्यांना निलंबित करा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत. मसरूळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. खोटं बोलून नाही चालत साहेब. खोटं कशाला बोलतो तुम्ही? 2 मिनिटं त्याला. हा बोला तुम्ही पहिले बोला, नंतर आम्ही बोलू. ही केवळ 1 वर्षाची, 1 वर्षाची केवळ आहे. कोणी आणून दिली? 1 वर्षाची कलर भी राहिले का हो? मला येऊ दे. त्यांनी नशेच टाकली हो. दुसरा कोणी आला अशी? कोणी अरे टाकली? यही लोग आए थे और कौन आएंगे? यही आते ना. मेरे नंबर भी इनके नंबर इनके नंबर रोज कॉल करते हैं हमेशा. ऐका, तुम्हाला एक उदाहरण देतो मी. हे साधा माणूस केवळ लावणार नाही, तुमच्या लाईट वालाच लावणार आहे. आम्ही आमच्याकडून काय हो, आणलं डीपी वर का हात लावाल का आमचा माणूस? लाईटीच्या खांब्यावर कोण चढणार? लाईट वाले चढणार. हा, माणूस तुमचाच माणूस चढणार ना. आम्ही टाकेल नाहीये. का आम्ही टाकणार आहे का? सरळ तुमच्या माणसांनी लावेले, तुमच्या माणसं कोणी काम करेल त्यांना बोलून घ्या. लाईटीचं काम कोण आहे कलानगर मधला, त्यांना बोलून घ्या. हो का आम्ही टाकणार आहे का ही वायर? आम्ही काय पोल बंद, आम्ही जाणार का MSC बंद करायला? एक जुनी केवळ एका 1.5 वर्ष जुनी केवळ. इसका कलर भी जाएगा हो. बोला तुम्ही. मेरा नाम अमन अफजल कुरैशी, रहवासी नासिक का. मेरा तबेला रामेश्वर नगर में, नासिक, दिंडोरी रोड, मसूर, नासिक. मेरे तबेले के अंदर आज 20 भैंसों की डेथ हो गई. बाई करंट शॉक से हुआ है ये सब. हमने MSC वालों को कॉल किया, हमने बुलाया उन्हें कि आप यहाँ पर आपका करंट उतर गया यहाँ पे. वहाँ पर उन्होंने आके चेक किया तो उन्होंने हम पे ब्लेम किया कि आपके पास से कुछ इशू हुआ है, इनर इशू है कि आउटर इशू है. फिर हमने पूरा चेक करवाया तो ऊपर वायरमैन ऊपर गए चेक करने के लिए और उन्होंने हमें कुछ उधर रिस्पॉन्स नहीं दिया. बाद में जो दूसरे ऊपर से साहब आए उन्होंने चेक करने के बाद उन्होंने देखा कि वो बोले कि ऊपर वायर जल चुकी है. तो पूरा हमने सेटअप पूरा देखने के बाद उनको वहाँ पर उनको बोला हमने ऐसा है, हमारा वाद भी हुआ उनसे. तो बोलने लगे कि आपका इशू है, हमारा इशू नहीं है. तो हमने उनको पहले भी बोल चुके थे कि वोल्टेज का प्रॉब्लम हो रहा है यहाँ पे नासिक के अंदर, हमारे एरिया के अंदर, रामेश्वर नगर के अंदर. तो हमने उनको बोला तो बोलते वोल्टेज का प्रॉब्लम नहीं है, आपका प्रॉब्लम है. यहाँ से हमारे वायरिंग से होते होते मीटर में प्रॉब्लम हुआ, मीटर से शॉर्ट सर्किट होने की 20 भैंसों का हमारा डेथ हुआ. अभी ये ब्लेम किसको देना चाहिए? सरकार ब्लेम करे, MSCB ब्लेम करना चाहिए? हम MSCB को कंप्लेन कर रहे हैं, कंप्लेन कुछ रिस्पॉन्स दे नहीं रहे. और उन्होंने आपको हमें बोला कि ऐसी ऐसी बात है, हमारा प्रॉब्लम आपका है, हमारा नहीं है. दीपाली ताई गणेश जी थे, उनको बुलाया था तो आए थे, उनके सामने उन्होंने बोला कि हमारा इशू है. तो हमने MSC वाले टच किया, ये वायर है, ये वायर सब जगह जल चुकी है, हाई वोल्टेज के से जली वायर. तो आप लोगों को बताइए हमें कौन न्याय देगा? न्याय हमें मिलना चाहिए, MSC वालों को भरपाई देना चाहिए, हमें पूरी भरपाई देना चाहिए. हमारा 19 भैंसों का नुकसान हुआ है, 40 लाख रुपए का हमारा माल का नुकसान हुआ है. MSC वाले उन सबको भरपाई देना चाहिए. और सब साहब भी सब चेकअप किया उनका, पुलिस हमारा हो चुका है, इन्वेस्टिगेशन हो चुका है हमारा. और उनका कर लिखा पोस्टमार्टम भी कर चुके भैंसों का. उसमें क्लियर कट आया है कि भैंस शॉर्ट सर्किट से डेथ हुई है. अभी हमें न्याय मिलना चाहिए, नहीं तो हम आंदोलन करेंगे. क्या हमारी जान जाएगी या तो सब कुछ जाएगा? फिर वैसे हम बर्बाद हो चुके हैं, हमें इसका न्याय मिलना चाहिए. MSC वालों को सख्त 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 कार्रवाई होनी चाहिए. और उनका वायरमैन को हमने बुलाया तो ऊपर से आके हमें वो कर रहे क्या, अरुण वायरमैन है, वो बोलते हैं कि हमारा इशू नहीं, तुम्हारा इशू है. और हंस रहे हो हमारे ऊपर. हमारा नुकसान हो गया इतना, हम मर जाते हो, हमारे पे हंस रहे हैं. फिर उसने बोलते 15 दिन की छुट्टी पे था, ये था वो था. ये झूठ बोलने से सर ये ब्लेम कर रहे हैं. ये हमें कार्रवाई होनी चाहिए, हमें सब चीज़ का हमें फायदा होना चाहिए. देखो अभी क्या देखो 19 भैंसें मरी है.
40 लाख रुपए का नुकसान हुआ है। वो बोल रहे हम कार्रवाई कर देखते हैं क्या है क्या ऑप्शन नहीं। हमें इंसाफ मिलना चाहिए सर, हम ये गवर्नमेंट से करेंगे, अपील करेंगे, हमें इंसाफ मिलना चाहिए। ये वायर है, उनकी वायर सब उनके हाथ की फिटिंग है, हमारा तो कुछ नहीं है, और हम टाइम टू टाइम बिल पेमेंट करते हैं और हमारा सब कुछ क्लियर है। त्यांचं म्हणणं असं आहे की तुमची म्हशी आहे ना, तुमचा जो प्रॉब्लेम आहे ना मीटरवरून झालेला आहे, आमचा प्रॉब्लेम झालेला आहे वरतून केबल जो आहे ना, केबल जळलेली आहे आणि ते डायरेक्ट आहे ना पोलवरून शॉर्ट सर्किट होईल होती। त्यांच्या म्हणणं नाही म्हणे वरतून नाही ते वरती पाहून आणि केबलला पोलली त्यांनी आमचेशी आणि डायरेक्ट म्हणते काहीच नाही मीटरवरून झालेला आहे प्रॉब्लेम, आमचे 20 म्हशी मेलेले। कोणी केबलला पोले? ते लाईटवाले राजू आवाडे MSCB ऑफिसर आहे। MSCB आणि तुम्हाला कसं माहिती केबलला ते पोले? नंतर ते साहेब आले ना लाईट इन्स्पेक्टर, त्यांनी आहे ना आम्हाला केबल त्यांनी दाखवली, त्याच्यानंतरून मी केबल त्यांच्या हातातून उचकून आणले। ओके, आणि ताई आले होते दीपाली ताई, त्यांचे देखत बी त्यांनी हेच म्हणले का मीटरवरून प्रॉब्लेम आहे। ओके. आणि नंतरून पाहिल्यानंतरून ताईला आम्ही दुसऱ्यांदा बोलवेले, ते केबलवरून प्रॉब्लेम झालेला आहे। व्होल्टेज कमी जास्त झालं। आता तुमची काय मागणी आहे नेमकं? आमची मागणी अशी आहे, आमची भरपाई द्या, तेव्हा म्हशी उठणार, तर त्याच्याशिवाय म्हशी उठवणार नाही आम्ही। ते फुटून मेले ना एकदम पूर्ण सगळे बी गेले चालेल, पण आम्ही इकडून हलणार नाही आणि हे म्हशी बाहेर जाऊन देणार नाही। आमची भरपाई जागीच पाहिजे। काय नाव तुमचं? इरसाद कुरेशी। किती वर्षापासून आपला गोठा इथं? आपला पिढीवरून पिढी आहे येतो। नेमका काय शॉर्ट सर्किट झाला, मी गेलो होतो नवाज पडायला, पोरे आलो होतो 2 वाजता गोठ्यावर, त्याच्या आला मला 2:30 वाजता फोन की काहीतरी म्हशी आणून राहिले साहेब। म्हणलं काय झाला, मी आलो पडत, तर इडून म्हशी धडाधड पडायला लागले साहेब। मग मी पाहायला म्हणले करंट उतरलाय, मी मीटरमध्ये आग लागली, मग ते मीटर तोडला, नाही तरी बंद झाला। मग मी बाहेर गेलो बल्ल्या घेऊन, ते एक बल्ली देऊन मग ते बाहेरचे 2 वायरी तोडले मी, तेव्हा ते तेवढे म्हशी 19 म्हशी मरून गेले। इलेक्ट्रिसिटीचा करंट हा कशात उतरला होता नेमकं? डायरेक्ट मीटरमध्ये मीटरमध्ये। हो. आणि मशीनला कसं काय करंट लागलाय? करंट आला, ते साकडा आहे ना मशीनला, ओके. ते साकड्यामध्ये करंट पोचला हं. लोखंडमध्ये, ते जे 2-4 म्हशी दोरी होती ना, ते दोरीमुळे वाचले ते म्हशी। बरं. ज्यांच्या गळ्यात साकळ्या होत्या ते मेले. त्याच मेल्या? जवळपास किती म्हशी मेल्या आहेत आपल्या? 19 म्हशीमध्ये 19 म्हशी मेल्या। जवळपास टोटल किती म्हशी आहेत? 44 म्हशीमध्ये 44 म्हशी, त्याच्यातल्या 19 म्हशी मेले. या मेलेल्या आहेत। बरं. काय नाव एक आपलं? म्हशी 2-2, 2.5 लाख रुपयाची म्हशी साहेब। आता आपली काय मागणी? माझी भरपाई द्यावा, पूर्ण म्हशीची भरपाई पाहिजे आपल्याला। कोणाकडनं भरपाई एम- मागणी? एम- MSCB राहो कोणी राहो, आपल्याला भरपाई पाहिजे आपल्याला। मी म्हशी हलवून देणार नाही, भले साडून गेले तरी चालेल, मी स्वतः फाशी गोठा आपला आहे, गेली तो भाड्याचा स्वतःच्या नाही. काही भाड्याच्या नाही, ब्लॉक मारून देईल गोठ्याला, म्हशी साडून देईल, इकडे बास फुटू हे काय हो, स्वतः आत्महत्या करून गेल मी, मला भरपाई नाही भेटली तर। माझा फॉल्ट नाही आहे, साहेब आले, मी 15 दिवसाआधी केबल टाकायला लावली, त्यावारी केबल टाकून गेलाय त्यांच्याकडून। जवळपास किती दिवसापासून मागणी करताय तुम्ही की? मी रोज कंप्लेंट करतो 2-4 दिवसांनी की लाईट नाही, हे नाही, रोज Voltage कमी जास्त होऊ राहिला, व्होल्टेज कमी जास्त होतो। आणि ही सर्व्हिस वायर टाकली होती हे तुम्हाला माहिती होती का? कमी हो, व्होल्टेज. यांनी टाकली 15 दिवसांनी। टाकायचं आहे, आपल्याला नाही माहिती, यांचं काम यायला नाही माहिती आपल्याला काय। आता यांनी कशी टाकली, काय टाकली। लोकशास्त्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी नाशिक।